जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षास किचन या चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ओल्या हळदीची मस्त अशी झणझणीत चमचमीत भाजी, जी खायला खूप अप्रतिम लागते. टेस्ट तर म्हणसाल इतर भाज्यापेक्षा खूप वेगळी टेस्ट आहे, करायलाही सोपी आहे. आणि ओली हळद ही जास्त करून थंडीमध्ये येत असते, पण आमच्याकडे आत्ता आली तर मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करत आहे. तर ही शेतातली ताजी ताजी हळद आणलेली आहे, ओली हळद आहे. तर याचे बरेचसे पदार्थ होतात. मी माझ्या आईकडनं ही भाजी शिकलेली आहे. तर अशा पद्धतीने हळद पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची, त्याची वरची साल काढून घ्यायची. वरची साल काढल्यानंतर पूर्ण जी हळदीची आपण वरची साल काढली ती पाण्यामध्ये डिप करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली हळद काळी पडणार नाही. मग एक खिसणी घ्यायची आणि खिसणीच्या साह्याने अशा पद्धतीने किसून घ्यायची आहे. किसून घेतल्याने त्यातला बराचसा जो कडवटपणा असतो ना, तो निघून जातो. म्हणून हळद खिसूनच भाजी करतात. बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे. माझे हातसुद्धा पिवळे झाले होते. एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, 1 चमचा तेल घ्यायचं आणि आपण जी किसलेली हळद आहे ना, ती अगोदर परतून घ्यायची. आता याला 5 ते 6 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची, जेणेकरून याचा पूर्ण कडवटपणा जो आहे तो चालला जातो. इथे जर तुम्ही तूप वापरलं ना, तर भाजी अजून छान लागते. तूप वापरल्याने मी इथे तेल वापरलेलं आहे. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तुपाने खूपच छान याची भाजी लागते. तर अशा पद्धतीने 5 ते 6 मिनटं पूर्ण परतून घ्यायची. जोपर्यंत यातला कडवटपणा पूर्णपणे नाहीसा होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे कंटिन्युअसली. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. खूप पौष्टिक आहे ही भाजी. याचं लोणचंसुद्धा होतं हळदीचं. तर ही जी भाजी आपण खाल्लीच पाहिजे. सीझनेबल भाजी आहे ही. त्यामुळे याला अशा पद्धतीने कंटिन्युअसली परतत राहायचं. थोडंसं बघू शकता हळूहळू आपली हळद अशी मऊसूत पडायला सुरुवात होते. आता एकीकडे मी ती परतायला ठेवली, तोपर्यंत इथे मी अर्धी वाटी दही वापरलेलं आहे, मलईचं दही. गरम मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. आता हे पूर्ण काय करायचं आहे, आपल्याला दह्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदर याला पण मिक्स करून ठेवायचं. तोपर्यंत आपली एकीकडे हळदसुद्धा परतत आहे. म्हणजे काय ना, ती पूर्ण अशी जेव्हा कमी प्रमाण होते त्याचं, तेव्हा ती हळद आपली व्यवस्थित परतलेली असते. पूर्ण शिजून झाली की मग त्यातला कडवटपणा बघू शकता. हे बघा किती मस्त अशी आता मऊसूत पडलेली आहे. म्हणजे यातला कडवटपणा पूर्ण चालला जातो. नाहीतर काय होईल, आपल्या खायला थोडीशी कडसट ही भाजी लागेल. त्याच्यामुळे पूर्ण अगोदर परतून घ्यायची. नंतर परत त्याच कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घ्यायचं आहे. काही आपले खडे मसाले घालायचे आहे. इथे मी लाल मिरच्या कट केलेल्या, 1 तेजपान कट केलेलं टाकलेलं आहे. थोडंसं मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. छान असं तडतडलं की नंतर 1 कापलेला कांदा टाकायचा आहे. अख्खा 1 कांदा घ्यायचा, मध्यम आकाराचा. तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा. आता कांदा पूर्ण मऊसूत होऊ द्यायचा. तोपर्यंत मी इकडे हिरवी मिरची, आलं आणि लसूण ठेचून घेतलं होतं. असा ठेचा पण टाकायचा याच्यामध्ये, म्हणजे अजून छान टेस्ट येते. तेजपानाने खूप मस्त स्मेल येतो. मी ग्रीन तेजपान वापरले, तुम्ही सुका वापरलं तरी चालतं. आता बघू शकता हा ठेचासुद्धा टाकायचा. हिरवी मिरची, आलं आणि लसूण, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि 2 आल्याचे काप घेतले होते. मस्त असे खलबत्त्यात ठेचून तो ठेचा टाकलेला आहे. नंतर आपण जी हळद परतून घेतली होती ती तेलामध्ये अगोदर टाकून घ्यायची आहे. म्हणजे इथे परत ती हळद परतल्या जाते आणि सोबतच याच्यामध्ये वाटाणेसुद्धा घालायचे आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. वाटाणे घालून याला परत मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटाणे टाकल्याने काय होतं, त्याची टेस्ट खूप छान वाढते. म्हणून वाटाणेसुद्धा अवश्य घाला याच्यामध्ये. आणि असं थोडंसं परतल्यानंतर आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवले होते ना, ते दहीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. दही जास्त आंबटही नको, मिडियम दही वापरा याच्यामध्ये. आणि दही अवश्य वापरा. दहीनेच याला खूप छान टेस्ट येते. आता हे दही पण टाकून दिल्यानंतर याला आता तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढे याची आपण भाजी शिजवून घेतली ना, तेवढे याचा कडवटपणा कमी होत असतो. वरतून कोथिंबीर टाकायचा आणि याला झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं परतायचं. आता बघू शकता हळूहळू मस्त त्याला तेल सुटलं आहे. म्हणजे आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे. याला सगळीकडून असं तेल सुटलेलं आहे.
इथे आपली ओल्या हळदीची पौष्टिक अशी भाजी मस्त तयार झालेली आहे. झणझणीत मस्त खायलाही खूपच छान लागली होती भाजी. भाकरीसोबत जर खाल्ली ना तर अजूनच छान लागते. नंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे. बघू शकता काय मस्त दिसत आहे. कधी जर आपल्याला अशी ही भाजी ट्राय करायची असेल एकदा नक्की ट्राय करा. ही भाजी खूपच छान होते. बाजरीची भाकरी किंवा कळण्याची भाकर जर खाल्ली तर वरतून कोथिंबीर टाका आणि गार्निश करा. अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा. थँक्यू. बाय.